हॅलो, गुड मॉर्निंग. मी गौरी स्वागत करते तुमचं गौरी अँड होम या चॅनलमध्ये. तर कसे आज सकाळी मी तर मस्त आहे. आणि आता बघा वेदू चालला आहे शाळेला. त्याची इच्छा नव्हती अजिबात शाळेला जायची, पण त्याला जावंच लागणारच होतं कारण त्याची आजपासून एक्झाम चालू होती. हा व्हिडिओ 11 तारखेचा आहे, सोमवारपासून सोमवारचा आहे. आज मीराची शांती होती त्यामुळे तिला मी ठेवून घेतलं होतं घरात, जसं की मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं. तर वेदूची इच्छा नव्हती तरी पण तो चालला आहे. तर आता त्याला पटापटा आवरते आणि त्याला शाळेला पाठवून मग सगळं आता परत शांतीचं जे आहे ते तयारी करून घेते. आजचा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढं व्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान असे व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. कारण आम्ही आज संध्याकाळी म्हणजे या दिवशी संध्याकाळी आम्ही गेलो होतो निप्पाणीला, कारण महाशिवरात्रीनिमित्त निप्पाणीमध्ये रथयात्रा होती. तर तो व्हिडिओ मी पुढे अटॅच केलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा, नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर आता वेदूचं झालेलं आहे आवरून, त्याला सगळं ड्रेस वगैरे घातलेला आहे. वेदू गेल्यानंतरनं मी आता पोळ्या करायला घेतल्या. मला छोट्या छोट्या पोळ्या करायच्या होत्या, 5 सांगितल्या होत्या त्या स्वामींनी. तर छोटे छोटे गोळे घेऊन इथं पहिला मी भरून घेत आहे आणि नंतरनं मग तवा ठेवणार आणि पोळ्या करून घेणार. आज खूप कामं होती, खूप म्हणजे खूप कामं होती. आणि शांती असल्यामुळं कसं सगळं व्यवस्थित सगळं सामान जे वगैरे आहे ते त्यांच्या हातात नेऊन दिलं पाहिजे. आणि आता इथं बघा माझं कुकर पण लावून झालं आहे, भात वगैरे झाला होता. परत त्याच्या आधी जो नैवेद्यासाठी त्यांना भात द्यायचा होता तो भात झाला होता. तर अशी बरीच तयारी मी आधीच करून ठेवली होती. पुरण जे आहे ते आदल्या दिवशीच करून ठेवलं होतं, कारण सकाळी उठून परत वेदूची तयारी आणि परत ते पुरण करायचं. पुरण करायला थोडं असू ते जास्त असू ते पुरण करायला वेळ लागतोच, त्यामुळे म्हटलं सकाळी गोळ करत बसायला नको. तर मी रात्रीच पुरण करून ठेवलं होतं. आणि जितकं पुरण आपण आधी करून ठेवू तितकं पोळ्या छान होतात. जेवढं ताजं ताजं असेल तेवढं ते फुटतात पोळ्या, कारण ते गरम असतं त्याच्यामुळं. तर मी रात्रीच तयारी करून ठेवली होती. आता पटापट सगळ्या पोळ्या जेवढे त्यांनी सांगितलेल्या आहेत तेवढ्या करून घेते. त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं 5 पोळ्या, पण नंतरनं परत त्यांनी सांगितलं की 10 पोळ्या पाहिजेत, म्हणजे 2 पोळ्यांचा एक नैवेद्य असं सांगितलं. तर मी 5च पोळ्या केल्या होत्या. मग उरलेल्या ज्या होत्या त्या मम्मीने नंतरनं केल्या आणि मग जसं नैवेद्य लागेल तसं त्यांनी दिल्या. तर आता बघा पोळ्या करून घेतलेल्या आहेत मी, लाटून घेतलेल्या आहेत कट्ट्यावरच डायरेक्ट. आणि छोट्या छोट्या अशाच करायच्या होत्या, त्याच्यामुळं त्या छान अशा फुगून टम्म झाल्या होत्या. पुढे दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि जरी मोठ्या पोळ्या केल्या तरी पण माझ्या छान होतात. चपातीपेक्षा पण माझ्या पोळ्या छान होतात. मला पोळ्या करायला पण खूप आवडतं आणि खायला तर फारच आवडतं. तर आता इथं बघा मी पोळ्या लाटून घेते पटापट. एडिटिंगबद्दलचा माझा एक तुम्हाला अनुभव सांगते. जर कोणी यूट्यूबवर काम करणाऱ्याच लेडीज किंवा कोणीही असू दे, जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या बाबतीत पण असं होतं का, तर मला सांगा नक्की कमेंट करून. जेव्हा एकदा काय होते की खूप मोठा व्हिडिओ असतो ना, तेव्हा मला सुचत नाही बोलायचं की काय बोलायचं पटापट. म्हणजे उगीचच फालतूची वायफळ अशी बडबड करण्यात काही अर्थ नाही आहे. आपण काम करतो म्हटल्यानंतर ना आपण म्हणजे मोजकंच आणि छान बोललं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझं बोलणं सुधारण्यासाठीच खरं तर मी यूट्यूब चालू केले, की जेणेकरून मला कळावं की मी कशी बोलते, काय म्हणजे माझं काय चुकते काय किंवा माझं काय बरोबर आहे काय, हे सगळं मला कळावं यासाठी खरं तर मी चालू केलेलं आहे. तर आणि जेव्हा एखादा व्हिडिओ लहान असतो, लहान लेंथ त्याची लहान असते, तर त्या व्हिडिओमध्ये मला इतकं सारं बोलायचं असतं, इतकं सारखं बोलायचं असतं ना की मला तेव्हा टाईम पास होत नाही. आणि आपण जेवढं शूट केलेलं असतं तेवढंच आपण अपलोड करणार असतो. इकडचं तिकडचं दुसरं कोणतंही क्लिक बेल्ट आपण त्यामध्ये घालू शकत नाही, आणि ते मला योग्य वाटत नाही. तर माझा असा प्रॉब्लेम होतो की जेव्हा व्हिडिओ लहान असतो तेव्हा मला खूप बोलायचं असतं, आणि जेव्हा व्हिडिओ मोठा असतो तेव्हा मला काहीही बोलायचं सुचत नाही. तर तुमच्या बाबतीत पण असं होत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथं बघा पोळ्या छोट्या छोट्या आहेत, त्याच्यामुळं 2 पोळ्या एका तव्यावर मावल्या आहेत आणि कशा छान टमटमीत फुगलेल्या आहेत. मला अशा गरम गरम पोळ्या आणि तूप खायला तर भरपूर आवडतं. पण आता नैवेद्य करायचं होतं आणि सकाळचा वेळ आहे हा. माझ्या मते 8:30 पावणे 9 वाजले असेल वेदू गेल्यानंतर ना. तर छान अशा टमटमीत फुगलेल्या पोळ्या, आणि अशाच प्रकारे माझ्या मोठ्या पोळ्या जरी केल्या तरी पण माझ्या अशाच फुगतात, छान फुगतात, मस्त होतात पोळ्या.
आणि पुरणाचं म्हणा किंवा कणिक पोळ्या करण्यासाठी कणिक जे आहे ते असं सगळं परफेक्ट माझ्या हातात बसलेलं आहे. एकदा असं वाटते की आपण बिझनेस करावा पोळ्यांचा, पण आता आहे ह्या कामातून यूट्यूब करते हेच जास्तीचं आहे माझ्यासाठी. त्यामुळं तो डोक्यातनं विषय काढला, किती सगळा बिझनेस किती कामाचा विचार करायचा, नको म्हटलं, उगीच डोक्यातनं काढून टाकलेला बरं विषय म्हणलं. तर असू ते, घरातल्यांना तर आपण छान पोळ्या करून घालू शकतो ना खायला, तेच एक समाधान आहे. आणि आता इथं बघा, ही पण एक पोळी किती छान टमटमीत फुगलेली आहे मस्त, आणि जर ह्याच्यावर तुपाची धार सोडून इतकं छान वाटते खायला. आणि पोळ्या करण्यासाठी मी कसं घेते डाळ आणि गुळाचं माप, तर जर समजा 1 ग्लास डाळ घेतली असली तर 1 ग्लास गूळ घेते, असं माझं माप आहे. त्याच्यामुळे बरोबर होतं. आणि त्याच्यावरती थोडीशी साखर, एक अर्धी वाटी वगैरे साखर घालते, कारण साखरेमुळं काय होते की पोळ्या जास्त दिवस जरी आपण ठेवल्या तरी त्या खराब होत नाहीत. तर त्याच्यासाठी एक थोडीशी साखर घालायची. आणि जर मला वेळ असेल तर त्यामध्ये जायफळ, दालचिनी आणि वेलदोडे वगैरे घालते. आणि जेव्हा जर वेळ नसला तर मग ते काय वगैरे सगळं काही घालत बसत नाही, डायरेक्ट पुरण करते. आणि जर आपण तो सगळा मसाला घातला ना तर पुरण असं पेढे खाल्ल्यासारखं लागतं, नुसतं पण आपल्याला खायला खूप छान लागतं. तर आज पण मी 1 ग्लास डाळ घातली होती, कारण घरातल्यांना सगळ्यांना जेवायला पण होईल आणि नैवेद्याला पण होईल. तर आता इथं शांती करण्यासाठी स्वामी आले होते, आणि उंबरा पुजण्यासाठी इथं माझ्या मिस्टरांचे मामी आहेत त्या, तर सुवासनीकडनं उंबरा पुजून घ्यायचा होता, तर त्यांना इथं आम्ही बोलवलं होतं. तर ते सगळं ते विधी इथं चालू झालेलं आहे. स्वामी उशीर आले होते, त्यांनी पूजा पण मांडून घेतली होती. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच किती छान अशी पूजा त्यांनी मांडून घेतलेली आहे. आणि आता होम करण्यासाठी जे विटा वगैरे आहेत ते लावून घेत होते त्या साईडला. तर इथं बघा पूजा कशी छान मांडून घेतलेली आहे. आणि मीरा तर आवरली होती, आंघोळ वगैरे करून तयार झाली होती, आणि तिला पण व्हिडिओ करायचा होता, तर ती मम्मींचा मोबाईल घेऊन इथं व्हिडिओ वगैरे करत होती. आणि आता इथून पुढचा व्हिडिओ सगळं तुम्हाला दिसेल की त्यांनी कशी पूजा वगैरे मांडलेली आहे. आणि सगळं मी आरती समई वगैरे त्यांना स्वच्छ घासून वगैरे चकचकीत करून दिली होती. फुलं वगैरे आम्ही सगळं काल आदल्या दिवशीच घेऊन आलो होतो. यानंतर आम्ही पूजेला बसून झाल्यानंतर गाईला नैवेद्य द्यायचा असतो. गाईला हरभरा डाळ आणि तेल असं द्यायचं असतं. तर आणि गाईच्या भोवती प्रदक्षिणा घालायच्या असतात. तर गाय जराशी वांड असल्यामुळे आम्ही जरासं लांबूनच हे करत होतो. तर त्यांना जे सामान द्यायचं होतं ते दिलं, आणि तिथनं पुढं परत मी व्हिडिओ नाही केला. आणि आता हा संध्याकाळचा आहे, होम वगैरे इथं जायला होता, तुम्हाला दाखवत आहे मी व्हिडिओमध्ये. आणि आता सगळं बाजूचं जे आहे स्वच्छ करून सगळं आम्ही आवरून निप्पाणीला रथ बघायला आलेलो आहे. तर खूप छान असते. मी निप्पाणीतच होते लग्नाच्या आधी राहायला, पण मला माहीत नव्हतं की असं
सगळं बघून वगैरे झाल्यानंतर मीराला या गाडीमध्ये बसवलं आणि आता मी घरी जाणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत